नमस्कार मंडळी. आनंदी या मालिकेचा आजचा म्हणजे 4 जुलैचा भाग तुम्ही बघत आहात आणि आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूपच भारी दाखवला आहे. इकडे आता पृथ्वीला कळतं की आनंदीचं आणि युगंधरचं लग्न झालं आहे. म्हणजे युगंधर जेव्हा आता आनंदीवरची वडाची पूजा करत असतो, वडाच्या झाडाला फेऱ्या मारत असतो आणि हे सगळं आता पृथ्वीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. आणि घरी आल्यानंतर तो आता युगंधरला सगळ्यांसमोर विचारतो की आज तुम्ही वटपौर्णिमेचा उपवास व्रत कोणासाठी केलं, वडाच्या झाडासाठी फेऱ्या कोणी मारल्या. आता युगंधरला हे सांगण्यासाठी इथे विद्याधर प्रचंड उचकवतो आणि म्हणतो की आज तू समिधा वहिनीची शपथ घेऊन सांगच, तू वडाची पूजा कोणासाठी केलीस आणि व्रत कोणासाठी केलं. मंडळीत आता शिल्पा जी आहे ती युगंधरला काही सांगू देत नाही आहे. पण पृथ्वी म्हणतो की सांगा, मला कळायलाच हवं तुम्ही आजचा हा उपवास व्रत कोणासाठी केलं आहे, कोण आहे ती व्यक्ती. आणि त्याच्यामुळे आता युगंधर कोणालाही न घाबरता म्हणतो की ताई बस, आज मी कोणालाही घाबरणार नाही आहे, सत्य काय आहे ते त्याला कळायलाच हवं. असं म्हणत त्याने सांगितलं आहे की आजचा उपवास मी आनंदीसाठी केला आहे. हो, आजचं व्रत मी आनंदीसाठी केलं आहे, कारण आनंदीचं आणि माझं लग्न झालं आहे. आनंदी व्रत करू शकत नाही आहे म्हणून तिचा हा उपवास मी पूर्ण केला आहे. आणि मंडळी अशा पद्धतीने आता पृथ्वीसमोर आनंदीचं आणि युगंधरचं जे नातं आहे, त्यांचं जे लग्न झालं आहे, ते सत्य आता पृथ्वीच्या समोर आलं आहे. आणि त्यानंतर पृथ्वीने आता खूप मोठा असा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे आनंदी इतके दिवस पृथ्वीची खोटं बोललीच, घरच्या सगळ्यांनीच पृथ्वी आणि मितालीपासून हे सत्य लपवून ठेवलं. पण आता हे सत्य पृथ्वीच्या समोर आल्यानंतर पृथ्वी आता नेमका कोणता डिसिजन घेणार आहे, त्याने असा कोणता निर्णय घेतला आहे ज्याच्यामुळे आनंदी आणि आता युगंधरच्या पायाखालची जमीन सरकली. तर मंडळी आता नेमकं असं काय घडणार आहे हे सगळं आपण सविस्तर बघूया. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. मंडळीकडे आनंदी ही बेशुद्ध अवस्थेत आणि ग्लानीमध्ये आता बडबडत असते की माझं व्रत अपूर्ण राहिलं आहे, मला माझं व्रत पूर्ण करायचं आहे. आता आरती म्हणत असते की आनंदी आनंदी बाळा, काय होते तुला? आनंदी शांत हो, तू एवढं व्रताचा का विचार करतेस आनंदी? पण आनंदी ग्लानीमध्ये आता पुन्हा तेच तेच बोलत असते. आबा, आरती, आता सगळेजण खूप टेन्शनमध्ये आलेले असतात, त्यांना काय करावं काही सुचतच नाही आहे. इकडे युगंधर आता जो आहे तो शिर्केंना फोन करायला जातो आणि म्हणतो, शिर्के काय झालं, कुठे राहिलं, मेडिसिन का अजून आणलं नाही आहे? त्यावर आता ते म्हणतात की अरे मग तिकडे नॅशनल मेडिकल नाही आहे, नॅशनल मेडिकलमध्ये नाही आहे तर आणखीन दुसऱ्या मेडिकलमध्ये बघ ना, मिळेल लवकर, पण लवकरात लवकर घेऊन ये. आणि पृथ्वी कुठे आहे? त्यावर आता त्यांना कळतं की म्हणजे हे लोक ट्रॅफिकमध्ये अडकलेत. त्यावर आता युगंधर म्हणतो की काय ट्रॅफिकमध्ये, किती वेळ लागेल तुम्हाला? त्यावर आता समोरून तर आलेलंच की अजून 1 तास. युगंधरला आणखीनच टेन्शन येतं. युगंधर इकडे आतमध्ये पुन्हा येतो. आनंदी पुन्हा ग्लानीमध्येच तेच तेच बडबडत असते. सगळेजण आनंदीची समजूत घालतात, तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात, पण आनंदी काही समजूनच घेत नाही आहे. आरतीसुद्धा खूप घाबरलेली असते आणि म्हणते की नर्स नर्स कुठे आहात तुम्ही? आणि तिकडे आनंदीला खूप थंडी वाजायला लागलेली असते. तिचे हातपाय थरथरत असतात आणि आता सगळेच घाबरलेत. आरती नर्सला आवाज येते की नर्स या ना इकडे, नर्स बघा ना हिला काय होतंय ते. तेवढ्यात आता युगंधरसुद्धा येतो. युगंधर तिथे पाहतो आनंदीची अवस्था, त्याला काही पाहवतच नाही आहे. आणि आनंदी पुन्हा ग्लानीमध्ये तेच बडबडते, माझं व्रत अपूर्ण राहिले, मला व्रत पूर्ण करायचं आहे. आबा म्हणत असत, आनंदी बाळा अगं, व्रताचं काय घेऊन बसली आहेस? व्रत पूर्ण होईल एवढं काय होणार आहे व्रत नाही केलं तर? बाळा तू स्वतःची काळजी घे. आनंदी आनंदी बाळा अगं उठ ना. तिला आता शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात. आबासुद्धा खूप भाऊक झालेत, सगळ्यांनाच खूप वाईट वाटतंय. आणि युगंधरला तर आता त्याच्याहून वाईट वाटतं, म्हणजे त्याला काय करावं काहीच कळत नाही आहे. तेवढ्यात आता तिथे नर्स येतात आणि नर्स चेक करतात तर आनंदीला प्रचंड ताप आलेला आहे. नर्स म्हणजे त्यांचा ताप काढतच नाही आहे. त्यांचा ताप खूप वाढत चालला आहे, अंग खूप तापलं आहे, त्यांना लवकरात लवकर मेडिसिनची गरज आहे. कुठपर्यंत आलं मेडिसिन? आता युगंधर म्हणतो की मेडिसिन घेऊन निघालेच आहेत, पण ट्रॅफिक जाममध्ये अडकलेत, अजून 1 तास तरी लागेल. आता नर्स म्हणतात की अहो असं करून नाही चालणार, लवकरात लवकर मेडिसिन बोलून घ्या. मेडिसिन नाही दिलं ना तर त्यांचा ताप अजून वाढत जाईल. आणि ह्या ग्लानीमध्ये काय बडबडतात, त्यांना काय करायचं आहे? कदाचित त्याच्यामुळेच त्यांचा हा ताप वाढत चाललेला आहे. आबा म्हणतात, आनंदी बाळा अगं असं काय करतीये? आता आबा इथे युगंधर समोर हात जोडत आणि म्हणतात की मालक साहेब, काही करा पण माझ्या लेकीचा जीव वाचवा, तुम्ही लवकरात लवकर मेडिसिन मागवा. आता समोर खरं तर युगंधरसुद्धा हतबल झाला आहे, कारण तो तरी विचार आता काय करेल, मेडिसिन यायला अजून 1 तास आहे. आबा खूप रळवळे झालेले असतात. युगंधर आबांची समजूत घालतो की आनंदीला काही होणार नाही आहे, तुम्ही शांत व्हा, तिला लवकर लवकर बरं वाटेल आणि मेडिसिन आता येईलच ना लवकर. इथे आरतीसुद्धा आता आनंदीला म्हणते, आनंदी बाळा असं काय करतेस तू? उपवासाचा काय एवढा विचार करतेस? व्रत पूर्ण होईल तुझं, पण तू स्वतःची काळजी घे ना.
आनंदी पुन्हा आता ग्लानीमध्ये तेच तेच बडबडते आणि युगंधरला खूप वाईट वाटतं आणि त्याला तर त्याचे काही जुने दिवस पण आठवतात युगंधरला तिथे. आणि युगंधर आता तिथून बाजूला निघून जातो. आता शिल्पाचं चाललेलं असतं काय सगळी ही नाटकं चालली आहेत. खरं तर तिला हे सगळं नाटक वाटत असतं. पण आता आबा, आरती सगळीजणं मात्र खूप भावूक झालेली असतात. माईसुद्धा आता देवाकडे प्रार्थना करत असतात की या मुलीला लवकर बरं वाटू दे. म्हणजे हा सीन आता खूपच भावूक दाखवला आहे. म्हणजे आनंदीची तब्येत खूपच खराब झालेली दाखवली आहे. इथे आरती माई ज्या आहेत त्या आता आनंदीचे पाय वरी चोळून देत असतात. तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतात. तिचा ताप काही उतरत नाही आहे आणि युगंधर आता तिथून बाजूला जातो. आणि खाली आल्यानंतर त्याला आता समिधासोबतच्या काही आठवणी असतात, त्या आठवणी आठवतात. म्हणजे वटपौर्णिमेचा उपवास असताना समिधाची सुद्धा एक दिवस अशीच तब्येत खराब झालेली असते आणि युगंधर आता समिधाला सांगत असतो की समिधा, तुला उपवास करायची काही गरज नाही आहे. तब्येतीपेक्षा उपवास हा काही फार महत्त्वाचा नाही आहे आणि एक दिवस एक वेळेला जर वटपौर्णिमेचा उपवास नाही केला काय फरक पडतो, काही होणार नाही आहे मला. पण तुला असा त्रास झालेला मी नाही बघू शकत. पण समिधा म्हणते की तुम्हाला नाही कळणार. सवासिणीसाठी वटपौर्णिमेचा उपवास हा काय असतो हे तुम्हाला नाही कळणार आहे आणि मला एवढं काही झालेलं नाही आहे. आणि समिधासुद्धा आता इथे युगंधरची समजूत घालत असते आणि समिधाने येते आता वटपौर्णिमेचा उपवासाचं महत्त्व काय असतं, पूजा काय असते, काय करायचं असतं, सगळं काही त्याने आता युगंधरला इथे सांगितलेलं आहे. आणि सगळंच्या सगळं आता युगंधरला जसंच्या तसं आठवतं. समिधा सांगत असते की आपल्या पार्टनरच्या, आपल्या जोडीदाराच्या सुखामध्येच आपलं सुख असतं, त्याच्या आनंदात आपला आनंद असतो, त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होण्यातच आपला आनंद असतो आणि त्यातच सुख असतं. आणि प्लीज तुम्ही आज मला अजिबात अडू नका. मला आज माझा व्रत, माझा उपवास करू द्या. तुम्हाला माझी शपथ आहे. आता हे सगळं काही युगंधरला आठवतं आणि युगंधर आता थोडंसं भानावर येतो. आणि आता युगंधर तिथून आतमध्ये रूममध्ये येतो. इथं आनंदी पुन्हा ग्लानीमध्येच असते. तिची बडबड सुरू असते, तिला उपवास हा करायचाच असतो. आबाई ते मात्र आता चिडतात आणि म्हणतात की आनंदी बस, नाही होणार आहे तुझा आजचा उपवास, नाही होणार आहे व्रत पूर्ण. काय करायचं आहे व्रत पूर्ण करून? अगं तुझी तब्येत बरी नाही आणि तुला ह्या व्रताची पडली आहे. आणि तेवढ्यात आता तिथे डॉक्टरसुद्धा येतात आणि डॉक्टर म्हणतात की औषध आली का? औषधं जोपर्यंत येत नाहीत ना तोपर्यंत आनंदीला बरं वाटणार नाही आहे. आम्ही त्यासाठी काही करू शकणार नाही आहे. तुम्ही लवकरात लवकर आधी औषधं घेऊन या, तेव्हाच तिला बरं वाटणार आहे. आणि आनंदीचं आता पुन्हा तेच तेच सुरू असतं. आबा मात्र म्हणतात आनंदी बस कर आता. अगं काय होतंय, नाही उपवास केला तर काही गरज नाही आहे. काही उपवास वगैरे तुझा पूर्ण होणार नाही आहे, व्रत पूर्ण होणार नाही आहे. आता जेव्हा आबा असं म्हणतात तेव्हा युगंधर मागून येतो आणि म्हणतो की होणार. आनंदीचं व्रत पूर्ण होणार. तिचं अर्धवट राहिलेलं व्रत मी पूर्ण करणार आहे. आता युगंधर मात्र मागून असं जेव्हा बोलतो ना तेव्हा सगळेजण आता युगंधरकडे पाहत बसतात. म्हणजे शिल्पा आणि मिताली सगळेजणच. आणि मितालीला प्रश्न पडतोय की बाबा असं का म्हणतात, म्हणजे आनंदीचं व्रत अपूर्ण राहिले ना, मग तिचं व्रत बाबा का पूर्ण करणार आहेत? आणि आता हे सगळं बघून जे आबा आणि आरती आहेत त्यांनासुद्धा छान वाटतं की आनंदीसाठी आनंदीचं अपूर्ण राहिलेलं व्रत मालकसाहेब स्वतः पूर्ण करणार आहेत. आता शिल्पाला मात्र हे खटकलंय आणि शिल्पा आता युगंधरच्या जवळ येते आणि म्हणते युगंधर काय करतोयस तू, हे तुला कळतंय का? अरे हे व्रत पुरुष नाही करत, बायका करतात. बायकांनी हे व्रत करायचं असतं नवऱ्यासाठी आणि तू हे करणार आहेस. तू विसरतोयस का तू कोण आहेस ते? लोक काय म्हणतील? इथे आता युगंधर म्हणतो की ताई, कुठेही लिहून ठेवलं नाही आहे की हे व्रत फक्त बायकांनीच करायचं असतं आणि हे व्रत मी आनंदीसाठी करणार आहे, तिला बरं वाटावं म्हणून करणार आहे. जर हे व्रत करून जर तिला बरं वाटणार असेल तर मी हे व्रत तिच्यासाठी करणार आहे. तिचं अर्धवट राहिलेलं हे व्रत मी पूर्ण करणार. पण आता शिल्पा युगंधरला मात्र अडवण्याचा प्रयत्न करत असते आणि माई म्हणतात अगं तू का त्याला अडवतेस? त्याची इच्छा आहे ना आनंदीसाठी हे व्रत करायचं, मग त्याला करू दे ना. असंही आनंदीचं व्रत अपूर्ण राहणार आहे आणि जर तो पूर्ण करणार असेल आणि आनंदीला बरं वाटणार असेल तर काय फरक पडतो? पण आता शिल्पा म्हणते अरे पण युगंधर तुला कळतंय का, हे व्रत बायकांनी करायचं असतं ना आणि मुलांना माहीत सुद्धा नाही आहे, मुलांना सुद्धा कळेल. आता युगंधर म्हणतो की त्या सगळ्यांनी मला काही फरक पडत नाही आहे, मी आनंदीला बरं वाटण्यासाठी मी हे व्रत करणार आहे. पण मितालीला प्रश्न पडतोय की बाबा आनंदीसाठी व्रत करायला का तयार झालेत? बाबांचा आणि आनंदीचा काय संबंध? मंडळी इथे आता असं म्हणत युगंधर तिथून निघून गेलाय आणि तो माईंना आणि म्हणतो की तुम्ही पुढे व्हा, व्रताची सगळी तयारी करा, मी मागून येतोच. आणि आता आरती जी आहे ती आनंदीला सांगत असते आनंदी तू ऐकलंस का? अगं तुझं अर्धवट राहिलेलं व्रत मालकसाहेब स्वतः पूर्ण करणार आहेत. मालकसाहेब करणार आहेत तुझ्यासाठी उपवास आणि तुझं अपूर्ण राहिलेलं व्रत. आता आनंदीला हे सगळं ऐकून थोडंसं शांत वाटतं. आनंदी थोडी शांत झालेली असते. शिल्पला मात्र युगंधरचं हे वागणं आता अजिबातच आवडलेलं नाही आहे. तिला प्रचंड राग येत असतो. तर मितालीला मात्र आता इकडे तोच प्रश्न पडलाय की बाबा असं का करतायत? आनंदीसाठी एवढं सगळं का करत असतील ते? आणि युगंधर आता आनंदीच्या जवळ जातो आणि तिथून तो निघून जातो बाहेर. तर मंडळी इकडे आता वटपौर्णिमेसाठी सगळ्या बायका गोळा झालेल्या असतात
आणि त्याच वेळेला धनश्री आणि माई दोघीसुद्धा तिथे जातात. तेवढ्यात बायका म्हणतात की अरे तुम्ही दोघीच आलात, आनंदी कुठे आहे? आनंदी नाही आली का? त्यावर धनश्री म्हणते की हो आम्ही दोघीच आलो आहे, आनंदीची थोडी तब्येत बरी नाही आहे ना, म्हणून ती नाही येऊ शकली. तेवढ्यात ती म्हणते की का, पण काय झालं? आम्ही सगळ्या बायका तिची वाट बघत होतो. आम्ही ठरवलं होतं की आजची वटपौर्णिमा आनंदीच्याच हस्ते करायची आणि आनंदी का नाही आली? जर कुलस्वामिनीच जर येणार नसेल तर मग वटपौर्णिमेची पूजा करायची तरी कशी? माई म्हणतात की हो तुमचं बरोबर आहे, पण आनंदीची तब्येत खरंच खूपच जास्त बरी नाही आहे, त्याच्यामुळे तिला नाही येता येणार आहे. आता सगळ्या बायकांचा मूड पण थोडासा खराब झालेला असतो. त्याला काही जणी म्हणत असतात पण आनंदीची ही पहिली वटपौर्णिमा होती ना, आम्हा सगळ्यांना वाटलं होतं की आनंदी येईल आणि तिच्याच हस्ते आपण वटपौर्णिमा करू. पण तेवढ्यात मंडळी आता मागून एक गाडी येते आणि सगळेजण आता मागे वळून पाहतात आणि त्याच्यातून आता आलेला असतो तो म्हणजे युगंधर. आणि युगंधर म्हणतो की आनंदीचं व्रत अपूर्ण राहणार नाही आहे, तिच्यासाठी वटपौर्णिमेचा व्रत मी करणार आहे. आणि आता युगंधर समोर येतो तेव्हा बायका म्हणतात की मालक साहेब काय म्हणताय तुम्ही, असं कसं करून चालेल? त्यावर युगंधर म्हणतो की हो बरोबर बोलतोय मी मी पूर्ण विचार करूनच बोलतोय. आनंदी काही कारणासाठी येऊ शकत नाही आहे, तिची तब्येत ठीक नाही आहे आणि त्याच्यामुळे तिचं व्रत पूर्ण होणार नाही आहे आणि म्हणूनच आनंदीचं हे राहिलेलं अपूर्ण राहिलेलं व्रत मी पूर्ण करणार आहे, तिच्यासाठी पूजा मी करणार आहे. आता युगंधर जेव्हा असं हे म्हणतो ना, माईंना खूप भारी वाटतं आणि ही गोष्ट धनश्रीला सुद्धा आवडते. म्हणजे धनश्री आता विद्याधरावर एवढं प्रेम करते, पण त्याला धनश्रीबद्दल काहीच वाटत नाही आहे आणि हा युगंधर आनंदीबद्दल एवढा विचार करतो हे बघून तिला आता खरंच खूप भारी वाटतं. तेवढ्यात बायका म्हणतात पण मालक साहेब हे व्रत तर बायकांनी करायचं असतं, पुरुष नाही करत, मग तुम्ही हे व्रत कसं काय करणार आहात? तेव्हा आता युगंधर म्हणतो की कुठे असं लिहून ठेवलं आहे का शास्त्रामध्ये की वटपौर्णिमेचं व्रत हे बायकांनीच करायचं असतं, पुरुषांनी करायचं नाही, पुरुषांनी केलं तर नाही चालत म्हणून? जर एखादी बाई आपल्या नवऱ्याच्या सुखी संसारासाठी, त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी जर हे व्रत करत असेल तर एखादा पुरुष हे व्रत का नाही करू शकत? त्यातली पुन्हा एक लेडीज म्हणते की मालक साहेब आपल्या शास्त्रामध्ये आतापर्यंत अशी गोष्ट कधी घडलीच नाही आहे. म्हणजे वडाला फेऱ्या मारणं, त्याचं व्रत करणं हे सुहासिनीलाच दिलेलं दान आहे. आतापर्यंत कुठल्या पुरुषाने वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्यात असं कधीच आपण पाहिलं नाही आहे. मग आता कसं काय होऊ शकतं? युगंधर म्हणतो की का नाही होऊ शकत? प्रत्येक वर्षी 7 जन्म प्रत्येक बाईनेच किंवा प्रत्येक स्त्रीनेच नवऱ्यासाठी उदंड आयुष्यासाठी पूजा करावी असं कुठे लिहिलंच नाही आहे ना. म्हणजे एखादा पुरुष पण आपल्या बायकोच्या उदंड आयुष्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी ही पूजा आणि व्रत करू शकतो की. तुम्ही आतापर्यंत अशी गोष्ट कधी पाहिली नाही आहे. पण असं शास्त्रात कुठे लिहिलेलं सुद्धा तुम्ही पाहिलं आहे का? की एखाद्या पुरुषाने उपवास करायचा नाही, वडाच्या झाडाला फेऱ्या मारायच्या नाही, असं कुठल्या शास्त्रात लिहून ठेवलं आहे का? एखादी बाई जर 7 जन्म आपल्याला तोच नवरा मिळावा म्हणून 7 जन्म जर व्रत करत असेल, तर त्यातला एखादा जन्म जर एखाद्या बाईला ते शक्य नसेल, तर तिचा नवरा तिच्यासाठी ते का नाही करू शकत? आपल्या बायकोला निरोगी आणि उदंड आयुष्य मिळावं म्हणून एखादा जन्म तरी एखादा पुरुष एखाद्या वडाला फेरी मारली तर काय फरक पडतो? काय फरक पडणार आहे त्या गोष्टीने? आज माझ्या बायकोला बरं नाही आहे आणि तिच्या जर उदंड आयुष्यासाठी मी जर वडाला फेऱ्या मारणार असेल, तर काय घडणार आहे? काय चुकीचं घडणार आहे? मला मान्य आहे ही प्रथा नाही आहे की आत्तापर्यंत कुठल्या पुरुषाने वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्या नाही आहेत. पण हा युगंधर निंबाळकर आज त्याच्या बायकोसाठी वडाच्या झाडाला फेऱ्या मारणार आहे आणि हे व्रत पूर्ण करणार आहे. आजपासून ही प्रथा सुरू होईल आणि ती युगंधर निंबाळकरपासून. असं म्हणत आता बायकांनासुद्धा युगंधरचं हे म्हणणं पटतं. सगळ्या बायकांनासुद्धा वाटतं की अरे वा, म्हणजे मालकसाहेब एवढं सगळं आनंदीसाठी करतात, त्यांनासुद्धा भारी वाटत असतं. तर मंडळी इकडे आता युगंधर पूजेला सुरुवात करतो आणि आनंदी अजूनसुद्धा इकडे ग्लानीमध्ये दाखवली आहे. आरती आणि आबा आनंदीला उठवण्याचा प्रयत्न करत असतात आणि तेवढ्यातच मंडळी इकडे आता जेव्हा युगंधर पूजा करायला सुरुवात करतो ना, म्हणजे वडाच्या झाडाची पूजा करत असतो आणि तेवढ्यात आता पृथ्वी तिथून चाललाय आणि पृथ्वीने हे सगळं पाहिलंय. युगंधर वडाच्या झाडाची पूजा करतोय, तिथे काही नैवेद्य वगैरे त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते करत असताना सगळं काही पाहत असतो आणि पृथ्वीला आता प्रश्न कळतो की हा बाबा इथे काय करतात आणि वडाच्या झाडाची पूजा ते काय करत असतील आणि कोणासाठी हे सगळं करतायत? म्हणजे त्याला आता खूप मोठा धक्काच बसलेला आहे. तर मंडळी इकडे आता जेव्हा युगंधरने वडाच्या झाडाची पूजा करायला सुरुवात केली आहे आणि इकडे आनंदी ग्लानीमध्ये असते आणि तिने आता तिच्या हातांची थोडीशी हालचाल सुरू केली आहे. तिचे जे वायटल्स आहेत, जे मॉनिटरवरती दिसतात, त्याच्यामध्ये आता सुद्धा चांगली इम्प्रूव्हमेंट झालेली दाखवते. आबा आणि आरती आनंदीला आता इथे आवाज देतात की आनंदी बाळा, उठ बाळा, नको जास्त काळजी करू, तू एवढं का विचार करतेस? आणि पृथ्वी मात्र अजून इकडे शॉकमध्ये दाखवलं. आता सगळं हे मिक्स दाखवलं बरं का. इकडे आनंदीचा सीन दाखवला आहे, इकडे युगंधरचं दाखवलं आहे, त्यात पृथ्वीला पण दाखवलं आहे. म्हणजे पृथ्वीला तर तो पण शॉकमध्ये आहे की बाबा हे नक्की काय करतायत आणि कोणासाठी करतायत? वटपौर्णिमेचा आणि बाबांचा काय संबंध? एवढ्या बायकांमध्ये नक्की ही कोणासाठी ही पूजा करत असतील? आता त्याच्यासमोर बरेच प्रश्न उभे राहिलेले असतात, त्याला काहीच कळत नाही आहे.
युगंधर मात्र त्याची पूजा करतोय. बॅकग्राऊंडला छान म्युझिक दाखवलंय आणि हा सीन पण खूप इमोशनल असं दाखवलाय. युगंधर अगदी मनापासून आनंदीसाठी आता वडाच्या झाडाची पूजा करत असतो आणि वडाच्या म्हणजे झाडाला आता तो धागा बांधतो आणि 7 फेरे मारायला सुरुवात करतो. आणि आता तो 7 फेरे मारत असताना म्हणत असतो की आनंदी, हे सगळं तुझ्यासाठी करतोय आणि तुझ्या दीर्घ आयुष्यासाठी, निरोगी आयुष्यात. आणि माईसुद्धा आता आनंदीसाठी युगंधर एवढं सगळं काही करतोय ते बघून खूप हॅपी आहेत, आनंदी आहेत. आणि बाकी सगळ्या बायकांना सुद्धा आता युगंधरचं खूप कौतुक वाटतं की आनंदीसाठी स्वतः मालकसाहेब पूजा करतात, व्रत करतात, झाडांना फेऱ्या मारतात. खूप भारी वाटत असतं. आणि युगंधर आता तिथे प्रार्थना करत असतो की आनंदीला लवकरात लवकर बरं वाटू दे म्हणून. आणि इकडे जेव्हा युगंधरचे 7 फेरे सुरू होतात आणि आनंदीचा आता इकडे हातांची हालचाल सुरू होते. आनंदी शुद्धीवर यायला लागलेली आहे. आणि बाकी हा सगळा प्रकार बघून धनश्रीला सुद्धा खूप म्हणजे चांगलं वाटतं की मालकसाहेब किती आनंदीसाठी प्रेम आहे त्यांच्या मनात, किती सगळं करतायत म्हणून. मंडळी, हा जो सीन आहे ना आता, युगंधर जो वडाच्या झाडाला फेऱ्या मारतोय आणि बाकी सगळं जे दाखवतायत तो खूप वेळ आणि खूप स्लो मोशनमध्ये दाखवला आहे. आणि त्याच्यामुळे याच भागासाठी, ह्या सीनसाठी बराचसा वेळ गेला आहे. आणि मंडळी, आपल्या इकडे आता आनंदी शुद्धीवर आले आणि आबांनी आणि सगळ्यांनीच आता आनंदीला पाहिले आणि सगळेजण खुश होतात की आनंदी शुद्धीवर आले. आरती तर आनंदाने उड्याच मारायला सुरुवात करते आणि म्हणते, आबा बघा ना, आनंदी शुद्धीवर आली आहे. आपली आनंदीने डोळे उघडले आहेत. आणि आनंदी आता ग्लानीतून बाहेर येते आणि आता आबांना आणि आरतीला सुद्धा आवाज देते. आणि ते म्हणतात की तुम्ही इकडे कधी आलात? आरती म्हणते, आम्ही केव्हाच आलोय. आनंदी, तुला आता बरं वाटते ना? आनंदी म्हणते की हो, बरं वाटते मला आता. तर मंडळी, इकडे युगंधरची पूजा सुरू आहे आणि पृथ्वीने मात्र आता हे सगळं पाहिलंय आणि पृथ्वीला सगळ्याचा राग आलाय आणि पृथ्वी आता तिथून रागाने निघून जातो. इकडे युगंधर वडाच्या झाडाला फेऱ्या मारतोय आणि आनंदी शुद्धीवरती आलेली आहे. आणि सगळेजण आता खूप हॅपी असतात. आनंदी आता विचारते की आरती, आबा कुठे आहेत? तेवढ्यात आरती म्हणते की अगं, आबा मंदिरात गेलेत. त्यांनी तुझ्यासाठी नवस केला होता ना. तेवढ्यात आता जे शिर्की आहेत ना, ते शिर्क्यांनी मेडिसिन आणलेलं आहे. त्यांना मेडिसिन मिळालं आहे आणि त्या नर्स येतात आणि म्हणतात की लवकरात लवकर त्यांना मेडिसिन द्या. तर मंडळी, इकडे आता युगंधर फेऱ्या मारत असतो आणि त्याला आनंदीचा चेहरा आता समोर दिसत असतो. तर इकडे शिर्केंनी मेडिसिन आणलं आहे. नर्स ह्या म्हणतात की द्या लवकर, त्यांना मेडिसिन देते. आणि आता मेडिसिन नर्स जे आहेत त्यांनी मेडिसिन दिलं आहे आणि म्हणतात की आता त्यांना एक 10-15 मिनिटात बरं वाटेल, काळजी करू नका. आणि त्यांना थोडा वेळ आरामच करू द्या, त्यांना जास्त त्रास होईल असं काही करू नका. आणि असं म्हणत आता नर्ससुद्धा तिथून निघून जातात. आरती आता इथे आनंदीची काळजी घेत असताना आनंदी आता पूर्णपणे शुद्धीवर आले आणि आरती पुन्हा आनंदी आरतीला विचारते की आबा कुठे आहेत? त्यावर आरती म्हणते, अगं, आबा मंदिरात गेलेत. मी म्हणाले ना की त्यांनी तुझ्यासाठी नवस केला होता, तो नवस फेडण्यासाठी गेलेत म्हणून. तेवढ्यात आनंदी म्हणत असते की आरती, ते माझं व्रत अपूर्ण राहिलं आहे, मला माझं वटपौर्णिमेचं व्रत करायचं आहे, माझं ते व्रत अपूर्ण राहिलं आहे. आरती म्हणत असते की आनंदी बाळा, या अवस्थेत कसं करणार आहेस तू? आणि तुझं काही व्रत अपूर्ण राहिलं नाही आहे, तुझं वटपौर्णिमेचं व्रत पूर्ण झालं आहे, तू नको काळजी करूस. आनंदी म्हणते की कसं शक्य आहे, मी इथेच आहे आणि माझं वटपौर्णिमेचं व्रत कसं काय पूर्ण होईल? त्यावर आरती म्हणते, अगं, तुझं अर्धवट राहिलेलं वटपौर्णिमेचं व्रत मालकसाहेबांनी स्वतः पूर्ण केलेत. मालकसाहेबांनी स्वतः वटपौर्णिमेची पूजा केली आहे आणि वडाला फेऱ्यासुद्धा मारल्यात. त्याच्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. आनंदी म्हणते की काय, मालकसाहेबांनी? पण कसं शक्य आहे? नाही नाही, असं करून कसं चालेल? तू मला मालकसाहेबांना भेटायचं आहे. त्यावर आरती म्हणते, अगं, असं काय करतेस आनंदी? तुला आता मालकसाहेबांना कसं काय भेटता येईल? त्यावर आनंदी म्हणते की अगं, जर मालकसाहेबांनी हे व्रत केलं, त्यांनी ही पूजा केली आणि घरात जर ही गोष्ट मुलांना कळली तर खूप मोठा गोंधळ होईल. मुलांना आमच्या नात्याबद्दल काहीच माहीत नाही आहे आणि त्यांना समजलं तर खूप मोठा गैरसमज निर्माण होऊ शकतो. नाही नाही, मला आत्ताच्या आत्ता जाऊन मालकसाहेबांना भेटायचं आहे. आणि आनंदी आता मालकसाहेबांना भेटायला चाललेली असते. आरती म्हणते, आनंदी शांत बस, तू अजिबात काळजी करू नकोस आणि तू एक काम कर, तू आराम कर, मी जाऊन मालकसाहेबांना भेटते आणि मी त्यांना सगळं काही सांगते. तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे की नाही? डॉक्टरांनी सांगितलं की तुला अजिबात उठू द्यायचं नाही आहे इथून. आता आनंदी बिचारी खूप घाबरलेली असते, तिला रडायलाच येतं. म्हणजे आता जर मुलांना कळलं की मालकसाहेबांनी माझ्यासाठी व्रत केलं आहे आणि त्यांना पूजा करताना जर मुलांनी पाहिलं तर त्यांचा खूप मोठा गैरसमज होऊ शकतो आणि मालकसाहेबांच्या मनात त्यांच्याबद्दल अजून राग निर्माण होऊ शकतो. त्या गोष्टीची आनंदीला खूप जास्त काळजी वाटत असते. आरती म्हणते, आनंदी बाळा, नको ना काळजी करूस, मी जाते आणि पाहते मालकसाहेब कुठे आहेत ते आणि मी त्यांना सांगते. आणि आता आरती मालकसाहेबांना म्हणजे युगंधरला भेटायला बाहेर निघालेली असते. आणि तेवढ्या तिकडे पृथ्वीसुद्धा आता घरी येतो आणि पृथ्वीने ऑलरेडी युगंधरला वडाची झाडाची पूजा करताना, वडाच्या झाडाला फेरी मारताना त्याने पाहिलेलं आहे. तर मंडळी, इकडे आता पृथ्वी घरी येतो आणि हॉलमध्ये सगळेजण गोळा झालेले असतात. युगंधरला सुद्धा तो बोलून घेतो आणि म्हणतो की हा सगळा काय प्रकार आहे? आज तुम्ही त्या सगळ्या बायकांमध्ये वडाच्या झाडाची पूजा करत होतात, वडाच्या झाडाला फेऱ्या मारत होतात, हे सगळं तुम्ही कोणासाठी केलं आहे? आता युगंधरला काय सांगावं, आधी सुरुवातीला कळतच नाही, तो शांत असतो. तेवढ्यात हा विद्याधर लगेच म्हणतो की अरे दादा, सांग सांग, आज तू एवढा वटपौर्णिमेचा उपवास केलास, वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्यास,
कोणासाठी समजा हे सगळं केलंस सांग बरं. आता हा विद्याधर आगीत तेल ओतण्याचं काम करतोय आणि युगंधर विद्याधरकडे पाहतो आणि म्हणतो, हो मी सांगणार आहे, आज जे काही खरं आहे ते मी सांगणार आहे. आता शिल्पा युगंधरला थांबवण्याचा प्रयत्न करत असते आणि जो युगंधर आहे तो शिल्पाला म्हणतो की ताई थांब, आता मला सत्य सांगण्यापासून कोणीही अडवणार नाही आहे. आज जे काही खरं आहे ते मी सगळं खरं खरं सांगून टाकणार आहे. आता शिल्पा पण घाबरले आणि युगंधर पृथ्वीसमोर म्हणतो की हो मी आज वटपौर्णिमेचा व्रत केलं, उपवास केलं आणि ते आनंदीसाठी केलं. आनंदीसाठी केलं कारण आनंदी माझी बायको आहे. माझं आणि आनंदीचं लग्न झालंय. आता हे युगंधरने पृथ्वीला सगळं सगळं काही खरं सांगितलंय. मंडळी आता हे सत्य ऐकल्यानंतर पृथ्वीला खूप मोठा धक्का बसलाय, तो शॉक बसलाय. आता पृथ्वी आनंदी आणि युगंधरच्या या नात्याला स्वीकारेल का? आनंदीला स्वतःची आई म्हणून स्वीकारेल का? म्हणजे आत्तापर्यंत आनंदीच्या बद्दल त्याच्या मनात प्रचंड आदर होता, प्रेम होतं. पण आता हे सत्य समोर आल्यानंतर पृथ्वी कोणता निर्णय घेईल हे आपल्याला आता येणाऱ्या उद्याच्याच भागामध्ये पाहायला मिळेल. तर मंडळी, तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मालिकांचे असेच रोजचे नवीन अपडेट पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या.